आज आपण जो चित्रपट पाहणार आहोत त्याचं नाव आहे नवरदेव BSc ॲग्री। सो याला एक्सप्लेन करण्यापूर्वी आपण काही कॅरेक्टर्सची ओळख करून घेऊयात। तर हे आहेत भाऊ, जे की टुमदार नावाचे गाव असतं तिथले पाटील आहेत। तर हे पाटील आणि यांची पत्नी अक्का। हा भाऊंचा मोठा मुलगा पांडा आणि हा लहान मुलगा राजवर्धन, ज्याला सर्व राजा पण म्हणत असतात। तर राजाबद्दल सांगायचं तर याने ॲग्रिकल्चरचं शिक्षण घेतलेलं असतं आणि आता तो शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतो। पण जसे नवीन विचारांना लोक नेहमी लाथाडत असतात तसेच याच्यासोबतही होत असतं। असो, तरी भाऊंच्या मोठ्या मुलाची म्हणजेच पांडाची बायको असते, जिचं नाव माहीत करायला वेळ नाही, सो यांचं खरं नाव वापरू, जे आहे नेहा। तर चित्रपटाच्या सुरुवातीला आपण नेहालाच पाहतो, जी की बहुतेक यूट्यूबवरती लाईव्ह स्ट्रीम करत लोकांना यांच्या गावाबद्दल सांगत असते। आणि एवढे तिथे भाऊंचा मेहुणा येतो व भाऊंना सांगतो की त्याने राजासाठी एका चांगल्या घरचं स्थळ पाहिलं आहे, राजा म्हणजेच राजवर्धनसाठी। असो, आता दुसरीकडे आपण पाहतो की राजाने 20 लाखांचं कर्ज काढलेलं असतं आणि त्या पैशांनी त्यांनी त्यांच्या शेतात पॉली हाऊस उभारलेले असतात। प्रत्यक्षात त्याचं म्हणणं असतं की पॉली हाऊसच्या पद्धतीने आधुनिक शेती केली तर पिकांना कीड लागण्याचं प्रमाण कमी असेल, तसेच ऊन वारा पाऊस यांच्यापासून पिकांचं रक्षण होईल आणि शेतकऱ्यांना यामुळे भरपूर नफा होईल। पण यांच्या गावातील काही लोकांना अशी शेती करणं पटत नसतं आणि बिचारे ते तरी काय करणार, त्यांना याबद्दल काही माहीतच नसतं। पण इथेच नाना येतात, ज्यांचा या गावात खूप आदर असतो। हे सर्वांना पॉली हाऊसबद्दल व शेतीबद्दल काही गोष्टी समजावतात व राजा शेतीत नवीन प्रयोग करत आहे म्हणून त्याचं कौतुक करतात। आता राजा जेव्हा घरी येतो तेव्हा त्याचे वडील त्याला सांगतात की त्यांनी राजासाठी मुलगी पाहिली आहे। जे ऐकल्यावर आपला हिरो खूप आनंदित होतो आणि लगेच मुलीला पाठवण्यासाठी फोटो काढायला जातो। आता हा असतो सनी, जो की फोटोग्राफर असतो। हा राजाचे काही फोटो काढतो खरे, पण तो राजाला सांगतो की तू थोडं आवरून यायला हवं होतं, म्हणजेच दाढी करून पावडर लावून, जेणेकरून तुझा फोटो आणखी चांगला आला असता। प्रत्यक्षात राजा घरातून उठून तसाच फोटो काढायला आलेला असतो आणि त्याचं म्हणणं असतं की सनीने त्याचा फोटो एडिट केल्यावर तो त्यात चांगला दिसेलच। असो, आता पुढे दाखवतात की राजाकडे मुलीचा फोटो आधीच आलेला असतो, त्यामुळे तो त्याचे स्वप्न रंगवायला लागतो। तसेच पुढे राजा व त्याच्या घरचे मुलीला पाहण्यासाठी तिच्या घरी जातात। पण इथे हे सर्व पाहतात की जो मुलीचा फोटो यांनी पाहिला होता त्यात तर ती खूप देखणी व सडपातळ दिसत होती, पण प्रत्यक्षात ती खूप जाड आहे, ज्यामुळे राजा या मुलीशी लग्न करण्यास नकार देतो। त्याचबरोबर भाऊ देखील त्यांच्या मेहुण्यावर खवळतात, कारण त्यांनी त्यांना सांगितलं नाही की मुलगी जाड आहे म्हणून। यानंतर हे सर्व जेव्हा घरी येतात तेव्हा राजाचे मामा राजाला सल्ला देतात की तू शेती करत करत कुठेतरी 10-15 हजाराच्या नोकरीला लाग, जेणेकरून तुला लगेच मुलगी मिळेल। प्रत्यक्षात राजाच्या आईचं देखील हेच म्हणणं असतं, पण राजा यांना सांगतो की जेवढा पगार त्याला नोकरी करून मिळेल त्यापेक्षा 3-4 पट जास्त पैसे तो शेतीत एका महिन्यात कमवेल। सोबतच तो सांगतो की शेती सुद्धा खूप मोठा व्यवसाय आहे। पण ही गोष्ट इथे भाऊंना सोडलं तर दुसऱ्या कोणाला समजतच नाही, ज्यामुळे राजा इथून रागात निघून जातो। आता तो त्याच्या गावातील मित्राकडे येतो। हा असतो गणेश, ज्याची गावात कटिंगची काही दुकाने असतात आणि याचं आधीच लग्न झालेलं असतं, पण राजा व सनीचं लग्न झालेलं नसतं। त्यामुळे गणेश यांना त्याचं दुःख सांगत असतो की लग्न झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस खूप चांगले असतात, पण त्यानंतर सर्व काही आपल्या विरोधात व्हायला लागतं। बायकोमुळे तुमच्या कामात लक्ष लागत नाही, ती सारखी तुम्हाला टोचून बोलत असते आणि एवढं सहन करून देखील तुम्हाला नवरा बायकोमधील सुख मिळत नाही। असो, आता यांच्याच गावातील एक मुलगा दाढी कटिंग करायला इथे येतो, कारण उद्या सकाळी तो मुलगी पाहायला जाणार असतो। पण गणेशने दुकान बंद केलेलं असतं आणि त्यात सनी या मुलाला त्याच्या दिसण्यावरून त्याची थट्टा करत असतो, ज्यामुळे तो यांना प्रत्युत्तर देतो की तो पुण्याला कामाला आहे आणि यांच्यासारखा गावात फिरत नाही बसत। प्रत्यक्षात हा पुण्याला डिलिव्हरी बॉयचं काम करत असतो, पण तरी याला त्याचा अभिमान असतो। यानंतर दाखवतात की राजा त्याच्यासाठी आणखी काही मुलींची स्थळं पाहतो, पण कोणालाही शेती करणारा मुलगा नको असतो आणि त्यात तर एका मुलीचं म्हणणं असतं की तिला शहरात राहणारा मुलगा हवा आहे। तसेच ते राजाला कुठेतरी किमान 10,000 रुपयांची नोकरी करायला सांगते, तेव्हाच ते याच्याशी लग्न करेल। ज्यावर राजा तिला सांगतो की तो शेतीतून महिन्याला 30,000 रुपये कमवतो, पण हे ऐकून देखील ते राजाला नकार देते। तसेच हीच मुलगी पुढे त्याच मुलाशी लग्न करते, जो मुलगा दिसायला फारसा खास नव्हता, पण तो पुण्याला डिलिव्हरी बॉयचं काम करत आहे, जे पाहून राजा खूप निराश होतो। तसेच पुढे राजा व त्याच्या घरचे आणखी काही मुली पाहण्यासाठी जातात, पण सर्वांचं एकच म्हणणं असतं की त्यांना शेतकरी नवरा नको। आणि त्यात तर ही एक मुलगी यांना तोंडावर म्हणते की ते एक वेळेस पुण्यातील भिकाऱ्यासोबत लग्न करेल, पण शेतकऱ्याशी नाही करणार, कारण भिकारी संध्याकाळी घरी येताना काही पैसे तरी घेऊन येईल। आता यावरूनच एक जण राजा व त्याच्या वडिलांना सल्ला देतो की यांनी शेती सोडून पुणे मुंबई सारख्या शहरात राहायला हवं, तेव्हाच हे लग्न जुळेल। जे ऐकून राजा व भाऊ संतापतात आणि या माणसाला शेतीचं महत्त्व पटवून देतात। तसेच त्याला शेतीविषयी खूप काही ऐकवतात आणि इथून देखील मुलीचा नकार घेऊन येतात। आता काही दिवसांनी राजाचे मामा एका लग्न जुळवून देणाऱ्या एजंटला यांच्याकडे घेऊन येतात
जो यांना सांगतो की राजासाठी चांगलं यांच्याच जातीतलं स्थळ शोधून देण्याचे तो 50,000 रुपये घेईल. आणि हल्ली मुलांसाठी मुली मिळत नाहीत, त्यामुळे ज्या मुलीसोबत राजाचं लग्न ठरेल तिच्या वडिलांना यांनी 5 लाख रुपये द्यावे लागतील. आता भाऊ म्हणतात की ते पाटील आहेत आणि त्यांच्या मुलाला सहज कोणीही 9-10 तोळे सोनं देत त्यांची मुलगी देईल, त्यामुळे मी मुलीकडच्यांना पैसे देणार नाही. पण यावर हा एजंट सांगतो की मुलांच्या लग्नासाठी मुली कमी पडत असल्यामुळे आधीच्यांच्या तालुक्यातील 50 पाटील बिना लग्नाचे आहेत, त्यामुळे तुम्ही यावर विचार करा आणि मला कळवा, असं म्हणून हा इथून निघून जातो. आता आत्तापर्यंत राजा त्याची हिंमत हारलेला असतो आणि त्याला वाटत असतं की तो शेती करतो म्हणून त्याला कोणीच मुलगी देणार नाही. पण राजाचे मामा राजासाठी आणखी एक मुलगी पाहतात, जिचं नाव सुकन्या असतं. आता राजाने तर आधीच मनात धरलेलं असतं की ही मुलगी सुद्धा त्याच्या मनाप्रमाणे नसणार, पण जेव्हा तो सुकन्याला पाहतो तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडतो. तसेच मुलामुलीची ओळख करून झाल्यावर सुकन्या यांना सांगते की तिचं चांगलं शिक्षण झालं आहे आणि तिला पुढे शिक्षिका म्हणून नोकरी करायची आहे, कारण तिच्या वडिलांनी तिच्या मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी कर्ज काढलं होतं आणि ते तिला फेडायचं आहे. आता अक्काचं म्हणणं असतं की हे पाटील आहेत आणि यांच्या घरातील बायका फक्त घर सांभाळतात, त्या कुठेही नोकरीला जात नाहीत, त्यामुळे त्या हे स्थळ नाकारतात. पण राजाला सुकन्या आवडलेली असते, त्यामुळे तो सुकन्याशी बोलण्यासाठी आधीच इथून उठून बाहेर थांबलेला असतो. आता बाहेर हे दोघे भेटल्यावर राजा तिला सांगतो की त्याला सुकन्याने नोकरी केलेलं आवडेल आणि याची त्याला कसलीही हरकत नाही, पण त्याला देखील शेती करायला आवडते आणि लग्नानंतरही तो शेतीच करणार. प्रत्यक्षात हे सर्व सांगत असताना तो मान खाली करून हे सांगत असतो, कारण त्याला वाटत असतं की हा शेती करतो म्हणून सुकन्या देखील त्याला नकार देईल. पण सुकन्या सांगते की तिच्या घरचे देखील शेतीच करतात, त्यामुळे राजाला याचा अपमान वाटावा असं काही नाही, ज्यामुळे राजाला समजतं की सुकन्याला तो पसंत आहे आणि आता फक्त राहिलेलं असतं यांच्या घरच्यांचा होकार येणं. पण पुढे घरी आल्यावर राजाला माहीत होतं की त्याच्या घरचे या मुलीसाठी नकार देणार आहेत, खास करून त्याची आई, कारण त्यांचं म्हणणं असतं की सुकन्या खूप बोलते आणि जर ती यांच्या घरात आली तर ती यांच्या कंट्रोलमध्ये राहणार नाही, म्हणजेच ती शब्दाला शब्द देईल. त्याचबरोबर राजा अक्काला सांगतो की तो लग्न करेल तर फक्त सुकन्यासोबतच. आता हेच दुःख पुढे राजा त्याच्या मित्रांना सांगतो, ज्यावर गणेश राजाला म्हणतो की जे करायचं आहे ते लवकर कर, कारण सुकन्याला पाहण्यासाठी आणखी एक मुलगा जाणार आहे. तसेच गणेशकडे त्या मुलाचा फोन नंबर देखील असतो, ज्यामुळे तो राजाला त्या फोन नंबरवर फोन करून त्या मुलाला सुकन्याला पाहण्यासाठी जाऊ नको म्हणून सांगायला लावतो. आता राजा त्या नंबरवरती फोन करतो आणि फोनवरच्या मुलाला खोटं सांगतो की सुकन्या व तो एकमेकांवर प्रेम करतात, त्यामुळे तू सुकन्याच्या घरी तिला पाहण्यासाठी जाऊ नको. पण राजाला हे ऐकून धक्का बसतो की फोनवरचा मुलगा पोलीस आहे, तोही PSI. आता गणेश राजाला सांगतो की तू तुझ्या वडिलांचा पाठिंबा मिळव, जेणेकरून सुकन्यासोबत तुझं लग्न जुळून येईल. आता गणेशच्या सल्ल्यावरून राजा त्याच्या वडिलांना भेटून सांगतो की त्याला सुकन्यासोबत लग्न करायचं आहे, त्यामुळे तुम्ही आईला समजावा. पण भाऊंचं त्यांच्या बायकोसमोर जास्त चालत नसतं आणि त्यांना माहीत असतं की त्यांची बायको होकार देणार नाही, त्यामुळे ते एक युक्ती करतात, ती अशी की ते अक्काला म्हणतात की आपण सुकन्याला राजासाठी होकार देऊ आणि तिच्या घरच्यांना असा हुंडा मागू की हुंडा ऐकूनच त्यांनी नकार दिला पाहिजे. पण जर त्यांनी होकार दिला तर कमीत कमी आपल्याला हुंडा तरी जास्त मिळेल, जे ऐकून अक्का सुकन्यासाठी होकार देतात. पुढे आपण पाहतो की सनी एका उर्मिला नावाच्या मुलीवर प्रेम करत असतो, पण आजपर्यंत त्याने ही गोष्ट उर्मिलाला सांगितलेली नसते आणि त्यात हा फोटोग्राफर असल्यामुळे त्याने उर्मिलाचा एक फोटो चांगला एडिट करून दिलेला असतो. पण पुढे उर्मिलाच्या भावाकडून सनीला माहीत होतं की उर्मिलाचा जो फोटो त्याने एडिट करून दिला होता तो फोटो पाहून मुलाकडच्यांनी उर्मिलाशी लग्नाला होकार दिला आहे आणि आता उर्मिलाचा भाऊ तिच्या लग्नाची पत्रिका सनीला देण्यासाठी आलेला असतो. आता सनीला तर आतापर्यंत वाटत होतं की उर्मिला त्याच्यावर प्रेम करते, कारण जेव्हा जेव्हा उर्मिला व सनी समोरासमोर यायचे तेव्हा उर्मिला याच्याकडे पाहून हसायची. सो सनी तिला प्रपोज करायचं ठरवतो. पण पुढे जेव्हा सनी उर्मिलाची वाट अडवणार असतो तेव्हा उर्मिलाच्या जागी आज तिची आई त्यांच्या मशीनना घेऊन चाललेली असते, ज्यामुळे सनीचा पुन्हा एकदा पोपट होतो. आता गणेश राजाला सांगतो की यांनी PSIला फोनवर धमकी देऊन सुद्धा तो सुकन्याला पाहण्यासाठी चालला आहे, त्यामुळे तू काहीतरी कर. ज्यावर राजा शब्द देतो की तो लग्न करणार तर सुकन्यासोबतच. पण इकडे सुकन्याच्या घरी दाखवतात की हा PSI जेव्हा सुकन्याला पाहण्यासाठी येतो तेव्हा त्याला ती आवडलेली असते आणि पुढे हा त्याला सुकन्याच्या बॉयफ्रेंडचा फोन आला होता हे सुकन्याला सांगून याची खात्री करून घेतो की सुकन्याला कोणीही बॉयफ्रेंड नाही. तसेच सुकन्याच्या घरच्यांकडे आता सुकन्यासाठी 2 चांगल्या मुलांची स्थळे असतात आणि दोघांचाही सुकन्याला होकार आलेला असतो. पण सुकन्याची आई ठरवते की त्या सुकन्याचं लग्न नोकरी करणाऱ्या मुलासोबतच करून देणार, म्हणजे त्या पोलिसासोबत. तसेच दुसरीकडे आपण राजाला त्यांच्या गावातील इतर शेतकऱ्यांसोबत पाहतो. इथे राजा या सर्वांना सांगत असतो की आपण एकत्र मिळून शेती करू आणि आपापली कामे वाटून घेऊयात, जेणेकरून कोणा एकाच शेतकऱ्यावरती भार येणार नाही. तसेच जे काही उत्पन्न होईल ते सर्वांमध्ये वाटून घेऊयात. पण यावर कोणीही राजाच्या विचारांशी सहमत होत नाही, कारण यांचं म्हणणं असतं की कोणाचं पीक जास्त असेल
आणि त्याला कमी पैसे मिळत असतील तर त्याचं काय? आता यावर देखील राजाकडे उपाय असतो, पण त्याचं पुढचं बोलणं ऐकून न घेताच सर्व ही मीटिंग सोडून इथून निघून जातात. वेल, यानंतर आपण पाहतो की सनीचं ज्या मुलीवर प्रेम होतं तिचं आज लग्न असतं आणि सनी तिच्याच लग्नात फोटोग्राफर म्हणून आलेला असतो. प्रत्यक्षात तो या सर्वातून मूव ऑन झालेला असतो. असो, आता याच लग्नात नाना येतात आणि ते जेव्हा राजाची विचारपूस करतात तेव्हा त्यांना माहीत होतं की सुकन्यासोबत राजाचं लग्न जुळत आलं आहे. पण राजा तिला लग्नापूर्वी भेटायला जातच नाही, कारण राजा व त्याच्या मित्रांचं म्हणणं आहे की गावाकडच्या मुलींना लग्नानंतरच भेटायला हवं. शहरातल्या मुलांसारखं त्यांना जाणून घ्यायची, त्यांच्या आवडीनिवडी माहिती करून घेण्याची काही गरज नाही. ज्यावर नाना सर्वांना सांगतात की तुमची झालेली बायको किंवा भविष्यात होणारी बायको ही तिचं घर, तिच्या इच्छा अपेक्षा सर्व मागे सोडून तुमच्या घरी येते आणि तुमच्या मागे तुमचं घर सांभाळते, तुमच्या मुलांची काळजी घेते. पण तुमच्यासाठी एवढं सर्व करून देखील आपण मुलं त्यांच्यासोबत 4 शब्द गोड बोलत नाही, नेहमीच दुचपूच करत राहतो. पण हे सर्व बदला आणि त्यांच्यासाठी आपुलकीची भावना ठेवा. वेल, आता राजा जेव्हा लग्नाहून घरी येतो तेव्हा तो पाहतो की त्याचा मोठा भाऊ त्याच्या मुलींशी व त्याच्या वहिनीशी नीट बोलत नाहीये. प्रत्यक्षात पांड्याला 2 मुलीच असतात आणि त्याला एकही मुलगा नाही याचा दोष तो त्याच्या बायकोला देत असतो, ज्यामुळे तो त्याच्या बायकोशी नीट बोलत नसतो. पण राजा पांड्याला तेच समजावतो जे की नानाने यांना बायकोशी कसं वागायला हवं ते सांगितलं होतं, ज्यामुळे पांड्याला त्याची चूक समजते आणि आता पांड्या त्याच्या बायकोशी आदराने वागायला लागतो. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी राजा सुकन्याला भेटण्यासाठी तिच्या कॉलेजवर जातो. पण इथे तो पाहतो की सुकन्या त्याच्यावर रागवलेली आहे आणि याचं कारण सुकन्या सांगते की राजाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आहे आणि तरी देखील तो सुकन्याला भेटायला आला. आता राजाने तर नकार दिलेला नसतो आणि हेच तो सुकन्याला सांगतो, पण सुकन्या मात्र रागात इथून निघून जाते. तसेच सुकन्या जेव्हा घरी जाते तेव्हा ती तिच्या घरच्यांना विचारते की तुम्ही राजाच्या घरच्यांना नकार का दिलात, ज्यावर सुकन्याची आई सांगते की शेतीचा काही भरोसा नसतो आणि या PSI मुलाला महिन्याला 20,000 रुपये पगार आहे, त्यामुळे मी त्याच्याशीच तुझं लग्न लावून देणार. आता सुकन्याला माहीत असतं की PSI मुलगा यांना खूप हुंडा मागत आहे व त्याच्यासोबत लग्न केलं तर हिच्या लग्नाला खूप खर्च येईल, ज्यामुळे ती तिच्या वडिलांना म्हणते की PSI मुलगा यांना परवडणार नाही, त्यामुळे तिला शेतकरी मुलाशीच लग्न करायचं आहे. ज्यावर तिचे वडील म्हणतात की अजून त्यांनी कोणालाही होकार दिला नाही आणि राजाने जे पीक लावलं आहे त्याला जर चांगला भाव मिळाला तर ते त्याच्यासोबत सुकन्याचं लग्न लावून देतील. आता दुसरीकडे राजा देखील त्याच्या घरच्यांना विचारतो की त्यांनी सुकन्याचं स्थळ का नाकारलं, ज्यावर त्याला माहीत होतं की यांनी तर नकार दिलेलाच नाही, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी राजा त्याच्या मित्रासोबत पुन्हा सुकन्याला भेटायला तिच्या कॉलेजवर जातो. पण इथे सुकन्याच्या मैत्रिणीकडून जेव्हा त्याला माहीत होतं की सुकन्या आज कॉलेजला आली नाही तेव्हा तो हिच्याकडून सुकन्याचा फोन नंबर घेतो आणि सुकन्याला फोन करून तिला भेटायला बोलवतो. तसेच हे दोघे भेटल्यावर राजा सुकन्याला सांगतो की यांच्या घरच्यांमुळे या दोघांचाही गैरसमज झाला आहे, पण त्याचा या लग्नासाठी होकार आहे. सोबतच तो इथे सुकन्याला रोमॅन्टिक स्टाईलमध्ये लग्नासाठी प्रपोज करतो आणि सुकन्या देखील त्याचं प्रपोजल स्वीकारते. पण एवढ्याच सुकन्याच्या आईवडील या दोघांना पाहतात आणि सुकन्यावर खवळतात. त्याचबरोबर ते राजाच्या घरी जाऊन हे लग्न मोडून टाकतात. पण राजा जेव्हा यांच्या पाठोपाठ इथे येतो तेव्हा त्याला हे लग्न मोडल्याचं माहीत होतं, ज्यामुळे तो सुकन्याच्या वडिलांना समजवण्याचा प्रयत्न करतो की तो शेती करतो आणि नोकरी करत नाही, त्यामुळे हे लग्न मोडू नका आणि लवकरच त्याने लागवड केलेलं शेतीचं पीक याला मिळेल. ते पीक जर का याने बाजारात विकलं तर जेवढे नोकरी करून पैसे मिळतात त्यापेक्षा 5 पट जास्त पैसे तो कमवेल. पण सुकन्याचे वडील याला म्हणतात की जरी राजाने खूप साऱ्या अडथळ्यांना सामोरं जाऊन चांगलं पीक घेतलं तरी बाजारात त्या पिकाला चांगला भाव मिळेलच याची खात्री नाही. पण जर का त्यांचा होणारा जावई नोकरी करणार असेल तर तो नक्कीच महिन्याला ठरलेला पगार घरी आणेल व त्यांच्या मुलीला सुखात ठेवेल. आता यावर राजाला काहीच उत्तर देता येत नाही. त्याचबरोबर पुढे दाखवतात की राजाने एका बाजूला टोमॅटोची लागवड केलेली असते आणि हे पीक खूप चांगले येतं. पण जेव्हा हे मार्केटमध्ये टोमॅटो विकायला जातात तेव्हा मार्केटवाले टोमॅटोला चांगला भाव लावत नाही, ज्यामुळे इथे जेवढे शेतकरी असतात ते सर्व आंदोलन करायला लागतात. पण इतक्यात इथे बाजार समितीचे लोक पोलिसांना घेऊन येतात आणि यांना अडवायला लागतात. त्याचबरोबर इथे अवकाळी पाऊस देखील पडतो, म्हणजेच परतीचा पाऊस, ज्यामुळे राजा व बाकी शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं. आता यांचा टोमॅटो तर बाजारात विकला जात नाही, त्यामुळे हे राहिलेले चांगले टोमॅटो टेम्पोत भरतात आणि स्वतःच शहरात फिरून ते विकून टाकतात. पण यात सुद्धा त्यांना खूप नुकसान होतं. तसेच हा काळ यांच्यासाठी खूप वाईट काळ असतो आणि हे सर्व नेहा तिच्या यूट्यूब चॅनेलवरती ऑडियन्ससोबत लाईव्हमध्ये शेअर करत असते, ज्यात आपण पाहतो की पांड्याच्या बायकोने अशा काळात त्याची साथ दिली, त्यामुळे तो नेहाचं खूप कौतुक करतो, ज्यामुळे सर्वच भावुक होतात. त्याचबरोबर दुसरीकडे राजा देखील आता त्याचा आत्मविश्वास हरून बसलेला असतो, ज्यामुळे तो सुकन्याला भेटून सांगतो की त्याच्या शेतीच्या नादामुळे सुकन्या त्याच्यापासून दूर होऊ नये, त्यामुळे तो कुठेतरी नोकरीला लागण्याचा विचार करत आहे. ज्यावर सुकन्या त्याला सांगते की राजाला शेतीची आवड आहे म्हणूनच ती त्याला पसंत करते आणि जर तिला नोकरीवाल्याच मुलाशी लग्न करायचं असतं
तर तिने पोलीस मुलाला केव्हाच होकार दिला असता. तसेच ते राजाचा आत्मविश्वास वाढवत पुन्हा त्याला शेतीत लक्ष द्यायला सांगते. आता आपल्याला तर माहित आहे की राजाने शेतात दुसऱ्या बाजूला पॉलीहाऊस उभारून त्यात काही फळभाज्या लावलेल्या होत्या, ज्यांना परतीच्या पावसाचा कसलाही मारा बसलेला नसतो, ज्यामुळे बाकी शेतकऱ्यांचं तर नुकसान झालेलं असतं, पण राजाला पॉलीहाऊसमुळे चांगलं पीक मिळालेलं असतं, ज्यामुळे गावातील इतर शेतकरी राजाकडे येऊन तो सांगेल त्या पद्धतीने शेती करायचं ठरवतात आणि राजा देखील आता त्यांना मदत करणार असतो. त्याचबरोबर पुढे हे एका एकरचे 5 भाग करून त्यात 5 वेगवेगळी पिकं लावतात आणि राहिलेल्या कडेच्या बाजूला असलेल्या जमिनीवर हे इतर भाज्यांची लागवड करतात, ज्यामुळे जर का यांच्या एखाद्या पिकाला भाव मिळाला नाही तर राहिलेल्या किमान 4 फळभाज्यांपैकी एकाला तरी चांगला भाव मिळेल. पण पुढे यांचं खूप चांगलं पीक निघतं आणि हे सर्व शेतीतून चांगले पैसे कमवतात. आता राजाने सुद्धा चांगले पैसे कमवलेले असतात, ज्यामुळे त्याने घेतलेलं बँकेचं लोन देखील फिटत आलेलं असतं. आणि यातच एक दिवस सनी राजाला सांगतो की आज सुकन्याचा वाढदिवस आहे, त्यामुळे तू तिला काहीतरी चांगलं गिफ्ट दे. पण सुकन्याचं लग्न त्या पोलिसासोबत ठरलेलं असतं, त्यामुळे राजाला सुकन्याच्या लग्नात कसलीही बाधा आणायची नसते. पण सुकन्याचा आजचा वाढदिवस आयुष्यभर तिच्या लक्षात राहावा, त्यामुळे राजा तिला सरप्राईज देणार असतो. तसेच तो संध्याकाळी सुकन्याला एका तलावाजवळ घेऊन जातो, जिथे त्याने सरप्राईज म्हणून सुकन्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या पंत्या लावलेल्या असतात, जे पाहून सुकन्या खूप आनंदित होते. सोबतच ती राजाला विचारते की आपलं नातं पुढे जाणार नाही हे माहीत असून देखील तू माझा वाढदिवस का साजरा केलास, ज्यावर तो सांगतो की तुझा वाढदिवस साजरा करायची माझी इच्छा होती आणि ती मी पूर्ण केली. आता एवढ्या तिथे PSI येतो आणि राजा सुकन्याच्या मागावर आहे म्हणून त्याला धमकी देतो की हिच्या नादाला लागू नको, नाहीतर मी तुला जेलमध्ये टाकेल. खरं तर इथे राजाचे मित्र देखील असतात, जे राजाच्या एका शब्दावर या PSIला मारायला तयार असतात. पण राजा यांना थांबवतो आणि PSIला हे बोलून इथून निघून जातो की तो शेतकरी आहे, जर तो शेतात पीक पेरू शकतो तर सुकन्याच्या मनात त्याच्यासाठी प्रेम पेरायला त्याला वेळ लागणार नाही. यानंतर आपण पाहतो की सुकन्यासोबत लग्न होणार नाही म्हणून राजा खूप दुःखी असतो, ज्यामुळे भाऊ त्याला सांगतात की त्यांनी सुकन्याच्या घरच्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी त्यांचा निर्णय बदलला नाही. तसेच राजाचे मामा त्याला त्याच मुलीसोबत लग्न करायला सांगतात, जी मुलगी यांना तोंडावर बोलली होती की ते एखाद्या भिकाऱ्यासोबत लग्न करेल, पण शेतकऱ्यासोबत नाही. प्रत्यक्ष त्या मुलीने राजाला शेतीत मिळालेलं यश पाहून लग्नासाठी होकार दिलेला असतो आणि राजा सुद्धा सर्व विसरून तिच्याशी लग्न करायचा निर्णय घेतो. तसेच पुढे दाखवतात की राजा व सुकन्याचा एकाच दिवशी साखरपुडा असतो, पण वेगवेगळ्या मुला-मुलीसोबत. आणि यातच सुकन्या पाहते की PSI मुलाचे वडील त्याच्या वडिलांना यासाठी भांडत आहेत, कारण सुकन्याच्या वडिलांनी यांना 6 लाख रुपये हुंडा देण्याचं ठरलं होतं आणि त्यातील 2 लाख रुपये ते आज देणार होते, पण सुकन्याचे वडील 1.5 लाख रुपयेच देतात. आता सुकन्याचं तर आधीच ठरलं होतं की तिच्या घरचे हुंडा देऊन जर का तिचं लग्न करून देत असतील तर ती हे लग्न करणार नाही, ज्यामुळे ती हा साखरपुडा चालू असताना PSI सोबत लग्न करण्यास नकार देते. तसेच ते राजाला फोन करून सांगते की तिच्या घरचे तिचं लग्न राजासोबत लावून देण्यासाठी तयार आहेत, ज्यामुळे राजा व त्याच्या घरचे देखील हा चालू साखरपुडा थांबवतात आणि या मुलीला नकार देऊन घरी येतात. आता सुकन्या त्या PSI सोबतच राजाच्या घरी येते, जिथे आपल्याला माहित होतं की जेव्हा सुकन्या तिच्या आईबाबांना हे सांगत होती की या PSI सोबत तिचं नातं टिकू शकणार नाही, तेव्हा हे सर्व PSIने देखील ऐकलेलं होतं आणि यामुळेच तो स्वतः सुकन्याला राजाकडे घेऊन आला. आता राजा व PSI मध्ये जे काही भांडण होतं ते अखेर संपतं व सुकन्या व राजा या दोघांच्याही घरच्यांना आता यांचं लग्न मान्य असतं. त्यामुळे इथे अखेर यांच्या लग्नाची सुपारी फुटते व या हॅपी एंडिंग सोबत हा चित्रपट इथेच संपतो.